नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर कालच सोशल मीडियावर एक बातमी प्रसिद्ध व्हायरल होते। ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरण, नेमकी हत्या की आत्महत्या अजूनही पोलिसांना उलगडा झालेला नाही। तर 31 वर्षीय तरुणीने आपला जीव संपवलेला आहे। तर पूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून बघूया, घटना काय घडली। 2012 मध्ये पुण्यामध्ये MBAचं शिक्षण घेत असतानाच त्यानं मॉडेलिंग सुरू केली आणि पुणे मिस राहिलेली ही ट्विशा शर्मा, तिनं काही साऊथच्या पिक्चरमध्ये कामसुद्धा केलेलं आहे आणि खूप टॅलेंटेड मुलगी, खूप दिसायला सुंदर आणि पुणे मिस शिक्षण, नोकरी आणि मॉडेलिंगच्या नादामुळे फिल्म किंवा मूवीजमध्ये काम हे भरपूर ती जगात गुण असताना तिचा 2025 मध्ये समर्थ सिंग या नावाच्या मुलासोबत तिचं लग्न झालं आणि आता लग्नाला 5 महिने पूर्ण झाले। तो मुलगा नोकरी म्हणाल तर तुम्ही, तो क्रिमिनल लॉयर वकील होता आणि त्याची आई रिटायर्ड जज होती, गिरमाला सिंग तिचं नाव आहे। 11 मेच्या रात्री ती घरी निघणार होती माहेरी आणि तिचा आईला फोन आला की पती माझ्या चरित्र्यावर संशय घेतो, माझ्या पोटातलं बाळ आहे ते माझं नाही म्हणला। त्यामुळे ते अबॉर्शन केलं आणि त्याच्यावर त्यांचं सतत भांडण व्हायचं। 11 मेच्या रात्री सुद्धा त्यांचं तडाख्याचं भांडण झालं नवरा बायकोचं आणि तिने आईला फोन करून सांगितलं की मी येणार आहे भोपाळला। ती ये म्हणली, जायची तयारी झाली आणि काही क्षणात काही वेळाने सासूचा गिरिमाला सिंगचा तिच्या आईला फोन आला की तुमची मुलगी या जगात नाही आणि तिनं आत्महत्या केली, गळ्याला दोरीनं गळफास घेऊन। आईवडिलांचा ह्या गोष्टीवर तिचा विश्वास नाही आहे, कारण की तिला लग्न झाल्यानंतरच नवरा बायकोची भांडणं सुरू झाली। तिला सतत नवरा त्रास देत होता। सासू, त्या आईचं म्हणणं आहे की सासू पण काही पण बोलून तिचा अपमान करायची आणि ह्याच्या सगळ्यात तिचं मानसिक संतुलन बिघडत चाललं होतं। तिनं मैत्रिणीला सुद्धा मेसेज पाठवला आहे, आय एम द ट्रॅक, म्हणजे मी पूर्ण फसलेले आहे आणि तू लग्न करू नकोस आणि नंतर बोलू। हा मैत्रिणीसुद्धा तिचं चॅट दावलेली आहे। घटना आत्महत्या असू द्या किंवा हत्या असू द्या, आज 31 वर्षीय तरुणी या जगात जीवन संपवलेलं आहे। छोट्याशा वादातून किंवा नवरा बायकोने न समजुतीने पाऊल उचलल्यामुळं। पुढं काय आहे ते जज किंवा न्यायालय, पोलीस तपास सगळा सुरू आहे। तिच्या सासूचं म्हणणं आहे की ती ड्रग्स घेत होती आणि तिचं मानसिक संतुलन नीट नव्हतं, ती खूप विचित्र व्यवहार करायची, ती इडी झाली होती आणि तिने स्वतःच आत्महत्या केली। आणि ट्विशा शर्माच्या आईवडिलांचं म्हणणं आहे की हुंडाबळीसाठी किंवा तिच्या चरित्र्यावर संशय नवरा घेत होता म्हणून त्या समर्थनी आणि त्याच्या आईने गिरिमाला सिंगने दोघांनी मिळून तिला मारलंय किंवा तिचा खून केलाय। हे सर्व तपासानंतर कळल, जर गुन्हेगार असतील त्यांना ते पकडतील। तत्पूर्वीच गिरिमाला सिंग हिनं अटक होण्यापूर्वीच अटकपूर्व जामीन टाकला आणि ते दोघंही बाहेर येते। पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी नवरा पकडण्याचा प्रयत्न केला पण तो फरारी आहे, सापडल, खरं सत्य कळलंच। पण खूप वाईट घडलं आहे ताईबद्दल, कारण की छोट्या छोट्या गोष्टीवरून एवढी मोठी टोकाचं पाऊल उचललं किंवा तिचा खून केला, हे व्हायला नव्हतं पाहिजे। एवढी टॅलेंटेड मुलगी आज जग सोडून गेलेली आहे आणि आज काय त्या आईबापाच्या काळजाला वाटत असेल। त्यामुळं लग्न करताना मुलींनो लव्ह मॅरेज करा किंवा मुलींच्या आईवडिलांना सांगण्यात येतं माझं की अरेंज मॅरेज करताना श्रीमंत मुलगा बघण्यापेक्षा तो कर्तृत्ववान आणि तुमच्या मुलीला समजून घेईल असा बघा, कारण की श्रीमंताचं पहिलं वैष्णवी हगवणे हत्या प्रकरण झालं होतं, तिचं पण असंच झालं होतं। श्रीमंताच्या नादात तिचं जीव गमावला। आता हे दुसरं नोएडामध्ये, उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये घडलेलं आहे बघा। श्रीमंतीच्या नादात हा वकील आणि त्याची आई जज ह्यांना काही पैशाची कमी नव्हती, तरी पण ती सुनाला नीट सांभाळू शकले नाही ती
आज 5 महिन्यातच पुरीचा जीव गेलेला आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.